एक व्यक्ती आपली बायको आणि 5 मुलांसोबत राहत होता. आपल्या घराचा खर्च भागवण्यासाठी तो शेतीचे काम करत होता. रोजीरोटी चालवण्यासाठी तो दुसऱ्यांची शेती कसत होता. रात्री तो शेताची राखण करण्यासाठी जायचा. तो शेतावर गेला की त्याची बायको घरी एकटी राहत असायची आणि रात्रीच्या अंधारात त्याची बायको जे काही करू लागली ते ऐकून तुम्हाला देखील विचार करायला भाग पाडेल. शेवटी ती नेमकी काय करत होती आणि त्यानंतर काय घडलं हे आपण या संपूर्ण घटनेमध्ये सविस्तर पाहणार आहोत. जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा. राजस्थान राज्यामध्ये अजमेर नावाचा जिल्हा आहे. तिथे पिसगना नावाचं एक पोलीस ठाणं आहे आणि त्याच परिसरात मशिनिया नावाचं एक गाव आहे. या गावात 33 वर्षाचा मुकेश रावत राहत होता. त्याच्या बायकोचं नाव विमला होतं. तिचं वय अवघं 32 वर्ष होतं. मुकेश रावत आणि विमला देवी यांचे लग्न 2010 साली झालं होतं. सध्याच्या घडीला त्यांना 3 मुली आणि 2 मुले असे एकूण 5 अपत्ये होती. घराचा खर्च भागवण्यासाठी मुकेश शेती करायचा. तो दुसऱ्यांची शेती बट्टेवर घेत असायचा. म्हणजे दुसऱ्याच्या शेत घेऊन त्यामध्ये तो पेरणी आणि मशागत करायचा. पीक आल्यानंतर त्यातील अर्धा हिस्सा शेतमालकाला द्यायचा आणि उरलेला अर्धा हिस्सा स्वतःकडे ठेवत असायचा. म्हणजे तो अत्यंत मेहनतीने काम करणारा माणूस होता. मुकेश रावतने नाथुनल्ला नावाच्या जवळच्या गावातही बट्टेवरच बरीच शेती घेतली होती. त्या शेताजवळ त्याने एक छोटी झोपडी बांधली होती. शेतात जनावरे येऊन पिकाचं नुकसान करू नये म्हणून त्याला शेताची राखण करावी लागायची. त्यामुळे मुकेश रावत नियमितपणे आपल्या शेतावर राखण करण्यासाठी जात असायचा. जनावरे शेतात येऊन पिकाचे नुकसान करायचे म्हणून मुकेश रावतने दररोज रात्री शेताची राखण करण्यासाठी जायचा. दिवसा तो घरी राहायचा पण रात्री मात्र शेतावर जाणे तो कधी चुकवत नसायचा. ही घटना 2023 मधील आहे. त्या काळात मुकेश रावतने आपल्या घराची थोडी दुरुस्ती करण्याचं काम सुरू केलं. तो विचार करत होता, माझ्या 3 मुली आहे आणि 2 मुले देखील आहे. हळूहळू मुली मोठ्या होतील, नंतर घर बांधणं कठीण होईल. म्हणून त्याने ठरवलं की आता थोडंफार घर बांधून घेऊ. यासाठी त्याला दगडांची गरज होती. त्याच गावात गोपाल रावत नावाचा एक दगडांचा व्यापारी राहत होता. तो दगडांचा व्यवसाय करायचा. मुकेश रावत त्याला भेटायला गेला. दोघेही एकाच गावातील असल्यामुळे त्याची चांगली ओळख होती. मुकेश म्हणाला, मला घरासाठी दगडांची गरज आहे, कृपया दगड पाठव. गोपाल म्हणाला, काही अडचण नाही, काळजी करू नको, मी तुला दगड पाठवतो. तेव्हा मुकेश म्हणाला, माझ्याकडे सध्या जास्त पैसे नाही, जितक्या पैशात शक्य आहे तितकेच दगड पाठव. त्यावर गोपाल म्हणाला, अरे मुकेश, तू असं का बोलतो? मी आधी दगड पाठवतो, पैसे नंतर जेव्हा असतील तेव्हा दे, त्याची काहीच घाई नाही. त्यानंतर गोपाल सिंगने मोठ्या प्रमाणात दगड पाठवले. पण मुकेश त्यावेळी पूर्ण पैसे देऊ शकला नाही. त्याने मनात विचार केला, नंतर पैसे देईल. दोघेही एकाच गावातील असल्यामुळे त्यांच्यामध्ये चांगले संबंध होते. त्यामुळे कोणतीही अडचण निर्माण झाली नाही. हळूहळू वेळ पुढे सरकत गेला. गोपाल रावतचे मुकेशच्या घरी येणे जाणे सुरू झाले. पैशांच्या निमित्ताने किंवा इतर काही कारणाने तो वारंवार मुकेशच्या घरी येऊ लागला. त्या काळात मुकेश बहुतेक वेळा शेतावरच असायचा. म्हणूनच त्याची बायको विमला घरी एकटीच असायची. एक दिवस गोपाल मुकेशच्या घरी आला. त्यावेळी मुकेश घरी नव्हता. घरी फक्त विमला होती. ती म्हणाली, काय काम होतं? त्यावेळी मुकेश घरी नव्हता. विमला त्याला बोलली, नेमकं तुमचं काय काम होतं? गोपाल म्हणाला, वहिनी, दादासोबत थोडं काम होतं. विमला म्हणाली, तुम्ही मला सांगा, काही हरकत नाही. गोपाल म्हणाला, थोड्या पैशांची गरज होती. मी जे दगड दिले होते त्याचे पैसे अजून देखील मला मिळाले नाही. विमला म्हणाली, तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला पैसे नक्की मिळतील. माझा नवरा सध्या शेती करत आहे. पीक आल्यानंतर तो तुम्हाला सर्व पैसे देईल. गोपाल म्हणाला, काही अडचण नाही, मी तर सहजच भेटायला आलो होतो. विमलाने त्याला बसायला सांगितलं. तिने त्याला प्यायला पाणी देखील दिलं. तेवढ्यात गोपाल म्हणाला, वहिनी, मी एक गोष्ट सांगू का? तुम्ही रागवणार तर नाही ना? विमला हसत म्हणाली, गोपाल, तू असं का बोलतोय? तू माझ्यासाठी किती मदत केली आहे. इतके दगड दिले आणि अजूनही पैशांसाठी दबाव टाकला नाही. मग मी तुझ्यावर राग का करेल? मनात जे आहे ते मोकळेपणाने सांग.
विमला हसत त्याच्याकडे पाहत होती. गोपाल म्हणाला, वहिनी खरं सांगू का, ज्या दिवसापासून मी तुम्हाला पाहिलं आहे त्या दिवसापासून माझी नजर तुमच्यावरून हटत नाही. तुम्ही खरंच खूप सुंदर आहात. तुमचं कितीही कौतुक केलं तरी ते कमीच आहे. विमला म्हणाली, अचानक आज माझी एवढी स्तुती का करत आहे? थेट मुद्द्यावर ये, नेमकं काय म्हणायचं आहे? गोपाल म्हणाला, खरं सांगायचं तर माझी इच्छा आहे की तुमच्यासोबत रात्र घालवावी, कारण तुम्ही मला स्वप्नातही दिसता. अशा प्रकारच्या अनेक गोष्टी गोपाल विमलाला सांगू लागला. विमला म्हणाली, तुला माहीत नाही का, मला आधीच 3 मुली आणि 2 मुले आहे. एक नवरा देखील आहे. मी असं काही केलं तर समाजात लोकांना मी कोणता चेहरा दाखवू? लोकांना कळलं तर काय होईल? गोपाल म्हणाला, वहिनी एवढी काळजी कशाला करता? हे कोणालाच कळणार नाही, आणि कळलं तरी कोण सांगणार आहे? विमला म्हणाली, जर खरंच कोणालाही कळणार नसेल तर मग ये, माझी काही हरकत नाही. त्यावेळी मुलं शाळेत गेली होती. गोपाल विमलाच्या घरात गेला आणि त्या दिवशी प्रथमच गोपाल आणि विमला यांच्यामध्ये अनैतिक संबंध प्रस्थापित झाले. मात्र त्यानंतर हे संबंध थांबण्याऐवजी दिवसेंदिवस अधिक वाढत गेले. विमला गोपालला म्हणाली, गोपाल खरं सांगू का, माझ्या लग्नाला इतकी वर्ष झाली, पण तुझ्यासोबत मला जितका आनंद मिळाला तसा मला कधीच मिळाला नव्हता. गोपाल म्हणाला, काळजी करू नको, आतापासून मी नेहमी तुझ्यासोबतच असेल. अशा प्रकारे गोपाल आणि विमला यांच्यातील संबंध अधिक घट्ट होत गेले. विमला सकाळी संध्याकाळचं जेवण बनवून ठेवत होती. मुकेश जेवण करून शेताच्या राखणीसाठी निघून जायचा. रात्र होताच आणि मुलं झोपल्यावर गोपाल जो त्याच गावात राहत होता तो विमलाच्या घरी यायचा आणि दोघांमध्ये अनैतिक संबंध सतत सुरू राहिले. कधीकधी मुकेश शेतावर जायचा तेव्हा विमला मुद्दाम त्याला म्हणायची, आज शेतावर गेला नाही तर जनावरं पिकं खाऊन टाकतील, असं सांगून ती त्याला शेतावर पाठवायची आणि त्याच्या गेल्यानंतर गोपाल आपल्या घरी त्याला बोलावून घ्यायची. अशा प्रकारे वेळ पुढे सरकत होता. 2023, 2024, 2025 आणि अखेर 2026 वर्ष देखील आलं. पण मुकेश रावतला हळूहळू असं जाणू लागलं की त्याची बायको विमला त्याच्यापासून दुरावत चालली आहे. ती त्याच्यासोबत पूर्वीसारखी प्रेमाने बोलत नव्हती. तिच्या स्वभावात चिडचिड वाढली होती, कारण आता तिच्या आयुष्यात गोपाल आला होता, म्हणून ती आपल्या नवऱ्यासोबत पूर्वीसारखी वागत नव्हती. मुकेश रावत दिवसा आपल्या बायकोसोबत वेळ घालवत होता, पण विमला दिवसा आपल्या नवऱ्यासोबत आणि रात्री आपला प्रियकर गोपालसोबत वेळ घालवत होती. अशा प्रकारे हे संबंध सुरू राहिले. 2026चं साल आलं. वेळ पुढे सरकत होती. मुकेश रावत मात्र चिंतेमध्ये राहत होता. त्याला नेहमी काहीतरी विचित्र असल्याची जाणीव होत होती. ही घटना 22 जुलै 2026ची आहे. त्या रात्री सुमारे 11 वाजले होते. मुकेश म्हणाला, आज मी शेतावर जाणार नाही. तो घरातच झोपला होता. तेवढ्यात अचानक विमला मोठ्याने रडू लागली. रात्रीचे जवळपास 11 वाजले होते. तिच्या रडण्याचा आवाज वाढत गेला. आवाज ऐकून शेजारचे आणि गावातील लोक धावत तिच्या घरी आले. ते विचारू लागले, तू एवढी का रडत आहे? विमला रडत म्हणाली, माझ्या नवऱ्याला वाचवा. त्यांनी कीटकनाशक औषध पिलं आहे. त्यांची प्रकृती खूप गंभीर आहे. हे ऐकताच मुकेशच्या नातेवाईकांनी त्याला बेशुद्ध अवस्थेत तातडीने जवळच्या रुग्णालयात नेलं. तेथील डॉक्टरांनी त्याला अजमेर येथील जवाहरलाल नेहरू रुग्णालयात रेफर केलं. विमला देवी सतत रडत होती. तिला काही सुचत नव्हतं. ती म्हणत होती, माझी 5 लहान मुलं आहे. आता आमचं आयुष्य कसं चालणार? माझ्या नवऱ्याला नेमकं काय झालंय? दरम्यान उपस्थित लोकांनी पाहिलं की मुकेशच्या अंगावर कीटकनाशकाचं औषध सांडलं होतं. त्यामुळे सर्वांना वाटलं की रागाच्या भरात त्याने स्वतःच कीटकनाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला असावा. दरम्यान पोलीस घटनास्थळी पोहोचले. ते या प्रकरणाचा सखोल तपास करू लागले. मुकेश रावत यांचे काका रामावतार यांनी पोलिसांना सांगितलं, साहेब, मुकेश आणि विमला यांच्यामध्ये नेहमी भांडणं व्हायचे, पण नेमकं काय घडलं हे आम्हाला माहिती नाही. त्यानंतर पोलीस अधिक बारकाईने तपास करू लागले. तपासादरम्यान पोलिसांच्या लक्षात आलं की मुकेशच्या मानेवर नखांचे वरकडे होते. त्यावरून असं दिसत होतं की मृत्यूपूर्वी त्याने स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला होता.
मुकेश रावतने स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला असे त्या खुनांवरून स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक पुरावे आणि कॉल डिटेल रेकॉर्ड तपासले असता त्यांना समजलं की विमला देवीची गोपाल सिंग रावतसोबत वारंवार फोनवर बोलणं होत असायचं. त्यामुळे पोलिसांचा संशय बायको विमलावर गेला. पोलिसांनी तिची कसून चौकशी सुरू केली. सुरुवातीला विमल म्हणाली, साहेब, गोपाल हा दगडांचा व्यापारी आहे, त्याच्याशी फक्त साधं बोलणं व्हायचं, माझा त्याच्यासोबत काही संबंध नव्हता. मात्र पोलिसांनी तिला कॉल्स रेकॉर्ड दाखवलं. ते म्हणाले, तुम्ही तर त्याच्याशी तासनतास फोनवर बोलत होता, याची एवढी काय गरज होती. पोलिसांनी कठोरपणे चौकशी केल्यानंतर अखेर विमला देवी कोसळली. तिने संपूर्ण सत्य सांगायला सुरुवात केली. ती म्हणाली, साहेब, मी माझा नवरा आणि 5 मुलांसोबत आनंदाने राहत होते, पण 2023 साली माझ्या आयुष्यात गोपाल रावत कधी आला हे मला कळालं नाही. हळूहळू मी माझ्या नवऱ्यापासून दुरावत गेले. माझ्या नवऱ्याबद्दल चिडचिड वाढत गेली आणि गोपालबद्दलचं प्रेम वाढत गेलं. सुरुवातीला सर्व काही सुरळीत चाललं होतं. अशातच 2-3 वर्षे निघून गेली. मात्र मुकेशलाही संशय येऊ लागला की विमला त्याच्यासोबत पूर्वीसारखी बोलत नाही. त्यानंतर एक दिवस रात्री साधारण 12 वाजण्याच्या सुमारास ही घटना अवघ्या 8 दिवसापूर्वीची होती. मुकेश अचानक घरी आला तेव्हा त्याने विमला देवी आणि गोपाल सिंग रावत यांना अक्षरपाळ अवस्थेत पाहिलं. ते दोघेही त्या ठिकाणी भोंगळे होते. हे पाहताच गोपाल तिथून पळून गेला. मात्र विमला आपला नवरा मुकेशच्या पायावर पडली. मुकेश संतापाने तिची जोरदार मारहाण करू लागला. त्या घटनेनंतर विमलाने गोपालला फोन केला. ती म्हणाली, माझा नवरा मला खूप मारत आहे, तो ही घटना आयुष्यभर विसरणार नाही, म्हणून आता त्याच्याबाबत काहीतरी कायमचा उपाय मला करावा लागेल. हे ऐकून गोपालने एक प्लॅन सुचवला आणि त्यानंतर दोघांनी त्या योजनेवर काम करायला सुरुवात केली. 22 जुलै 2026 रोजी मुकेश रावत घरात झोपला असताना पूर्व नियोजित कटानुसार विमला आणि गोपाल रावत यांनी आपली योजना अंमलात आणली. गोपाल सिंग राजेश नावाचा एक ड्रायव्हर होता. या तिघांनी मिळून मुकेश रावतचा गळा दाबून त्याचा खून केला. मुकेशचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या अंगावर कीटकनाशक फवारण्यात आलं. तसेच त्याच्या तोंडात जबरदस्तीने थोडे कीटकनाशक ओतण्यात आलं. हे सर्व आत्महत्येसारखं वाटावं असं करण्यात आलं होतं. त्यानंतर गोपाल आणि त्याचा ड्रायव्हर राजेश घटनास्थळावरून फरार झाले. दुसरीकडे विमला देवी मोठ्या मोठ्याने रडून नाटक करू लागली. मात्र पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास केला. तपासादरम्यान या कटाचा पूर्ण पर्दाफाश झाला. पोलीस अधिकारी हर्षवर्धन अग्रवाल यांच्या आदेशानुसार विमला, गोपाल सिंग रावत आणि त्याचा ड्रायव्हर राजेश या तिघांनाही अटक करण्यात आली. त्यांच्या विरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यांना न्यायालयीन कोठडीमध्ये पाठवण्यात आलं. पोलिसांचं म्हणणं होतं, या प्रकरणात दोषी सिद्ध झाल्यास त्यांना आयुष्यभर तुरुंगवास भोगावा लागू शकतो. परंतु या सर्व घटनेत निर्दोष असलेला मुकेश रावत मात्र कायमचा या जगाला निरोप घेऊन गेला. या संपूर्ण घटनेतील सर्वात दुःखद बाब म्हणजे मुकेश रावत आणि विमला यांना 5 लहान मुले होती. त्यात 3 मुली आणि 2 मुले होते. आईवडिलांच्या या घटनेमुळे त्या निष्पाप मुलांचं आयुष्य अंधारमय झालं. अशाच नवनवीन स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.